आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। मागील बऱ्याच दिवसापासून ज्या मागणीची प्रतीक्षा राज्य सरकारी कर्मचारी, विशेष करून शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी करत होते, अखेर त्याच संदर्भातलं एक अत्यंत महत्त्वाचं पत्र आज निर्गमित झालेलं आहे, ज्याचा फायदा राज्यातील हजारो लाखो कर्मचाऱ्यांना होणार आहे। काय ते महत्त्वाचं पत्र आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांसाठी आहे, कशा संदर्भातलं आहे, कशा पद्धतीनं त्याचा फायदा होणार आहे, या संदर्भातला हा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहतात, माननीय शिक्षण संचालनालय यांचं हे माननीय संचालक साहेबांचं हे अत्यंत महत्त्वाचं पत्र 8 जुलै 2024 म्हणजे आज निर्गमित झालेलं आहे। पत्र प्रति माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सर्व, शिक्षण निरीक्षक उत्तर दक्षिण पश्चिम मुंबई, अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक सर्व यांच्या प्रति हे माननीय संचालक यांचं हे पत्र आहे। पत्राचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू असलेली भविष्य निर्वाह निधीची कार्यवाही ऑनलाईन पद्धतीने करण्याबाबत राज्यातील जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहे, खास करून मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित शाळांमधील त्यांना जे काही GPFची योजना लागू आहे, तर त्या GPFच्या खात्यामध्ये जमा असलेली जी रक्कम आहे त्या रकमेचा त्यांना हिशोब मिळावा, त्यावरती त्यांना व्याज मिळावं, रक्कम किती जमा आहे या सर्व बाबींची माहिती त्यांना घरी बसून ऑनलाईन व्हावी, यासाठी भविष्य निर्वाह निधीची जी काही माहिती आहे ती ज्याची कार्यवाही ऑनलाईन पद्धतीने करण्याबाबतचा संपूर्ण विषय या पत्रामध्ये मांडलेला आहे। आणि 1 महिन्याच्या आत माननीय शिक्षणाधिकारी असतील किंवा उपसंचालक असेल त्या सर्वांना सूचना करण्यात आलेल्या आहे। 1 महिन्याच्या आत सर्व या कर्मचाऱ्यांची जी काही GPFची जी काही माहिती आहे ती ऑनलाईन करण्याच्या सूचना यामध्ये करण्यात आलेल्या आहे। त्यामुळे निश्चितच 1 महिन्यानंतर राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे GPFचे खाते ऑनलाईन झालेले असणार आहे, ज्यामुळे GPFमध्ये जमा असलेल्या रकमेचा हिशोब त्यांना सहज पाहता येणार आहे। असं हे महत्त्वाचं पत्रक आज निर्गमित झालेलं आहे। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।